धोंड्याचा महिना आला होता, तीच लग्न नुकतच 4 महिन्यापूर्वी झालं होत. लग्नानंतरचा पहिलाच अधिक मास लगेचच पडला होता. तिच्या माहेरून आई अण्णांनी तिला आणि जावईबापूंना त्यानिमित्त आमंत्रणाचा फोनही केला होता, सवडीनं 2 दिवस तरी या म्हणून. तिचा नवरा तर खूपच उत्साही होता. शहरात वाढलेल्या त्याला गावाला राहायची भारी हौस होती म्हणा की तो अधिक होता म्हणून की काय त्याने लगेचच येऊ म्हणून होकार दिला होता. अधिकच म्हणायचे त्याचे सगळे मित्र त्याला. तिला आठवलं लग्नानंतर पहिल्यांदा जेव्हा त्याच्या मित्रांशी भेट झाली होती तेव्हा सगळे हसून तिला म्हणाले होते फार अधिक आहे हम तुमचा नवरा वहिनी जरा सांभाळून. खरंच होत ते. लग्नाला फार वेळ झाला नव्हताच पण तेवढ्यातही एवढं मात्र नक्की तिला कळलं होत की सगळ्या बाबतीत तिचा नवरा म्हणजे अधिकच प्रेमात, भांडणात, जबाबदारी निभावण्यात, बहिणींना लावण्या करण्यात, मानपान देण्यातही. आता त्याची मानपान घेण्याची ही वेळ होती त्यामुळे स्वतः सारख्याच अधिक अपेक्षा असणार त्याच्याही हे ती जाणून होती. त्यामुळेच की काय तिला काही जाण्याची इच्छा नव्हती कारण तिला तिच्या मोठ्या बहिणींचा पहिला धोंड्याचा महिना आठवला. तुटपुंच्या पगारावर काडीनं काडी जमवून केलेला आई अण्णांनी संसार आणि त्यावर असा लेकीबाळींच्या सणावारांचा पडणारा भार उचलता उचलता होणारी आपल्या बापाची दमछाक तिने पहिली होती. आपल्यामुळे गरीबाई बापाला अजून भार परत तिला ते सार नको नको वाटत होत. आई बापाने तिन्ही मुली चांगल्या घरी दिल्या होत्या म्हणून की काय त्यांचा मानपान तोलामोलाने राखणे भाग होते. त्यात हिचे घर तर पिढीजात श्रीमंत, आता सगळ्यात लहान जावयाचाही आब राखणे आई बापाचे कर्तव्य होते. आणि त्याला ते चुकणार नव्हतेच हे तिला ठाऊक होते. पूर्णविराम. तिच्या मनात सारखी घालमेल सुरू होती नवऱ्याला माहेरच्या सद्य परिस्थितीची कल्पना द्यावी का? समजून घेईल की माहेरचं जीवनभरासाठी कायमसाठी हास होईल. तिला काहीच समजेना. गप्प राहणे यापेक्षा सोपे असं वाटत होत कारण नाही येत म्हटलं तर आई अण्णा मानणार नाही हेही तिला माहीत होत. जावई म्हणजेच विष्णूच रूप, अधिक मासात त्याच पुण्य आम्हाला. ती गप्पच राहिली. तिच्या माहेरी ते दोघेही बसले होते. तिच्या आईने जावयाची पूजा केली न केली तोच तो. जरा अधिकच होता म्हणून स्वतःच म्हणाला अधिक महिन्याचं काय देणार आहे मग आई आम्हाला? मी मागेल तेच द्यावे लागेल बर. तिला धस झालं, हा आता काय मागणार? पिढीजात श्रीमंती पाहिलेल्या त्याने सणावाराला भेट म्हणून सोन्याचं नाणं, दागिना, महागड्या भेटवस्तू देणं तिला काही नवीन नव्हतं. बहुतेक तेच अपेक्षित असावं त्याला असं तिला वाटलं आणि तिला त्याच्या अधिकपणाची खूप चिड आली. आई अण्णांनी त्यांच्या परीने चांदीच निरांजन करून ठेवलेलंच होत ते देऊ लागताच. तो म्हणाला, आई मी म्हणालो ना मला हवं ते द्या, मला तुमचे फक्त आशीर्वाद हवेत अजून काही नको. खूप खूप आग्रह करूनही त्याने ते निरंजन घेतलंच नाही आणि तिला सुद्धा घेऊ दिल नाही. खूप सारे आशीर्वाद घेऊन दोघे परत घरी आली होती. तिचा ऊर भरून आला होता. न सांगता ही सगळं सांभाळून घेणाऱ्या तिच्या अधिक नवऱ्याबद्दल मनात आता आदर निर्माण झाला होता. अधिकच. लेख लिहिण्यामागे हा एका हेतू होता की अधिक महिना आणि इतरही सणवार साजरे करताना मुली आणि जावयांनी सासऱ्याच्या परिस्थितीच भान राखून वागावं. भरलेल्या पुरलेल्या घरी मान पान घेण्यास काहीच हरकत नसते पण हातावर पोट घेऊन जगणाऱ्यांच्या बाबतीत त्यांनी प्रेम आणि आदर हाच मानपान समजून समजूतदारपणा दाखवावा. ओगीच गरीबाला पिळू नये, 4 लोकात बोलून दाखवून त्याच हास करू नये. भावनांना आदर द्यावा पैशाला नाही. अज्ञात लेखक.